उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेल्या बॅनरमुळे मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करत आज अकोल्यात एआयएमआयएम पक्षाने आंदोलन केले। एआयएमआयएम पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचं निवेदन पाठवले आहे। या कारवाईला निंदनीय ठरवत हे संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म पाळण्याचे अधिकाराचे उल्लंघन असल्याचे निवेदनात म्हटले आहे। भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने सर्व धर्मियांना समान अधिकार आहे, त्यामुळे आपल्या प्रेषितांवर प्रेम व्यक्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे संविधानाच्या आणि न्यायाच्या मूलभूत भावनेच्या विरोधात असल्याचे एआयएमआयएमने सांगितले आहे। या निवेदनाद्वारे कानपूरमधील सर्व खटले तत्काळ रद्द करण्याची, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे। या गंभीर विषयावर न्याय मिळेल आणि भारताची लोकशाही व धर्मनिरपेक्ष प्रतिमा मजबूत होईल असा विश्वासही पदाधिकारी यांनी व्यक्त केले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षांनी शांततापूर्ण सभेचे आयोजन केले, ज्यात जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।